सोनम वांगचुक यांनी काल रात्री आपलं उपोषण संपवलं ही या आंदोलनातली या चळवळीतली सर्वात मोठी वीकनेस होती हे आता सीजेपीच्या देखील लक्षात आलं असेल। कारण सीजेपीच्या ज्या नेत्यांचे स्टेटमेंट्स मागच्या काही तासांमध्ये आलेले त्यावरून देखील लक्षात येतंय की त्यांना देखील आता या चळवळीचं पुढे काय होणार असा प्रश्न पडलेला आहे। आता सध्या ते म्हणतायत की आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघारी हटणार नाही, हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू ठेवणार। भलेही सोनम वांगचुक जरी म्हणाले आता की आंदोलन थांबवा तरी हे आंदोलन थांबणार नाही, अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांच्याकडून येत असले तरी ज्या पद्धतीने हिंसाचार होतोय, मग तो पोलिसांच्या विरुद्ध होतोय, पत्रकारांच्या विरुद्ध होतोय, अनुजा धाकरच विरुद्ध देखील हिंसाचार किंवा तिच्यावरती हेकलिंग करायचा प्रकार झाला, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होत आहेत। आणि एकूणच जी चर्चा आता केंद्र सरकार आणि सीजेपी यांच्यामध्ये सध्या चालू आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एकूणच हे आंदोलन थोडंसं भरकटत चाललंय। या आंदोलनातली जी सगळ्यात मोठी बाजू होती, जी जमेची बाजू होती, ती होती सोनम वांगचुक यांचं उपोषण, ज्यामुळे सरकार देखील अतिशय अडचणीत आलेलं होतं। आता त्यांचं उपोषण संपल्यामुळे या आंदोलन भरकटणार काय, या आंदोलनाची अवस्था काय होणार आणि पुढचा प्रवास काय असणार, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। नेमकं काय घडू शकतं हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये केंद्र सरकार आणि सीजेपी यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। सीजेपीच्या वतीनं सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिथं आलेले आहेत आणि केंद्र सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग हे दोघे तिथं आलेले आहेत आणि यांच्यामध्ये जी चर्चा होते, आता अजूनपर्यंत या चर्चेतले संपूर्ण डिटेल्स समोर आलेले नाहीत, पण या ठिकाणी देखील सीजेपीनं ही मागणी केलेली आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही। आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं देखील आता असंच म्हणणं आहे की या आंदोलनासाठी जेवढी पावलं मागे घ्यायची तेवढी पावलं आम्ही ऑलरेडी मागे घेतलेली आहेत, आता याच्यापेक्षा जास्त माघार आम्ही घेणार नाही। कारण सरकारनं सोनम वांगचुक यांना पहिले 20-22 दिवस अजिबात विचारलं देखील नव्हतं, पण आता मात्र सरकारनं त्यांच्यापर्यंत जाऊन रीच आउट करून 2 दिवस त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं उपोषण थांबवलंय। त्यामुळे सरकारनं जी काही माघार घ्यायची ती घेतली आहे। नरेंद्र मोदींनी स्वतः व्हिडिओ केलाय आणि त्यांनी ती गॅरंटी देखील दिली आहे की पुढच्या आठवड्यामध्ये कायदा वगैरे केला जाईल, पण तरी देखील आता जर हे आंदोलन संपत नसेल तर सरकार आता माघार घेईल याची शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे मागच्या काही तासातले अभिजित दिपके यांचे किंवा त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांचे स्टेटमेंट्स बघितले तर एक लक्षात येतंय की या आंदोलनामध्ये जी ताकद होती, जी जान होती, ती आता राहिली नाही हे त्यांच्या देखील लक्षात आले। त्यामुळे अभिजित दिपके यांनी आज सकाळी स्टेटमेंट केलं आणि सांगितलं की कदाचित आम्हाला आज पोलीस उचलू शकतात असं आम्हाला अनऑफिशियली समजले, पण जर आम्हाला उचललं तर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि अजून जास्त गर्दी होईल असं सांगायचा त्यांनी प्रयत्न केला। थोडक्यात ते हे सांगत होते की जर आम्हाला उचललं तर आणखी जास्त गर्दी करा आणि हे आंदोलन जास्त पुढच्या लेवलवरती नेऊन पेटवा। कारण आता या आंदोलनामध्ये जरी या तिन्ही नेत्यांना उचललं तरी देखील खरोखर हे आंदोलन त्या लेवलला जाईल की नाही सांगता येत नाही। दुसरी एक गोष्ट म्हणजे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जी फेस व्हॅल्यू आहे ती फेस व्हॅल्यू सोनम वांगचुक यांच्या फेस व्हॅल्यूपेक्षा फार कमी आहे। दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक यांचं लाईफ तिथं ॲट स्टेक होतं। या वेळेला आता दुसरं कुणाचंही असं नाही की आयुष्य अडचणीत आलेलं आहे आणि त्यासाठी सरकारनं लगेचच काहीतरी आजच्या आज तोडगा काढला पाहिजे। त्यामुळे एकूणच या आंदोलनातली जी ताकद आहे ती कमी होत चाललेली आहे। त्यामुळे अभिजित दिपके देखील आता आज सकाळपासून थोडेसे भडक स्टेटमेंट देत आहेत। ते म्हणतात की पंतप्रधानांनी काहीच आश्वासन दिलं नाही, त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच दम नव्हता, ते काय एवढे दिवस झोपले होते काय, अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स ते देत आहेत। थोडक्यात या स्टेटमेंट्समधून त्यांना जे काही पॉवर त्यांनी आतापर्यंत मिळवलेली आहे ही पॉवर त्यांना नेक्स्ट स्टेजला घेऊन जायची आहे आणि लोकांना अजून जास्त थोडंसं प्रोवोक करायचं आहे, जेणेकरून पुढचा शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोक जंतर मंतरवरती येतील आणि सरकारवर प्रेशर क्रिएट होईल। आणि मागच्या काही दिवसांमध्ये या आंदोलनामध्ये जे पत्रकारांच्यावर हल्ले झाले, 20 तारखेला जे झालं ते आपण बघितलं, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर हल्ले केले, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले केले, पण मागच्या 2 दिवसांमध्ये विशेषतः पोलिसांवर आणि पत्रकारांच्यावर झालेले जे हल्ले आहेत ते अतिशय वेगानं वाढत आहेत। मागच्या काही दिवसांमध्ये पत्रकारांच्यावर झालेले हल्ले जरी बघितले तरी टाइम्स नावच्या देव कोटक, वरुण भसीन एबीपी न्यूज, शेफाली निगम टाइम्स नाव, शाम्वी श्रीवास्तव रिपब्लिक टीव्ही, रवीश शुक्ला एनडीटीव्ही, अनुराग गर्ग, ज्योती मिश्रा, प्रियांशी मिश्रा अशा अनेक जणांच्यावर पत्रकारांच्यावर हल्ले झालेत। यातल्या अनेक पत्रकार महिला आहेत, त्यांच्यावर देखील हल्ले झालेत। म्हणजे हे जे आंदोलक आहेत या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्ही जे म्हणतोय तेच खरं असं म्हणत नसाल तर तुम्ही गोदी मीडिया आहात। म्हणजे गोदी मीडिया
ला बाजूला काढण्यासाठी त्यांनी जो स्टँडर्ड फॉर्म्युला लावला आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अनेक जण सांगतायत, न्यूज पिनचे अभिनव देखील सांगतात की लोक बघतात की तुम्ही नेमकं काय बोलताय, तुम्ही जर विरोधात बोलत असाल तर तुम्ही गोदी मीडिया असं ठरवलं जातं आणि तुम्हाला तिथं हेकलिंग केलं जातं. हेच हेकलिंग त्यांनी अनुजा धाकरस बरोबर केलं, जी मुंबई तकची पत्रकाराने त्यांची पत्रकारिता कशा पद्धतीची आहे ती आपण अनेक वेळा बघितलेली आहे. त्यांनी कधीही कुठल्याही बाजूनं कधीही बोललेलं नाही. पण तसं असताना देखील आणि या प्रोटेस्टमध्ये देखील त्यांनी नेहमी जी विद्यार्थ्यांची बाजू आहे तीच लावून धरलेली आहे, ती बरोबर आहे हेच सांगायचा प्रयत्न करतात. पण तरी फक्त आज तकच्या, इंडिया टुडेच्या ब्रँडचं मुंबई तक आहे म्हणून तिथल्या लोकांनी ठरवलं की ही गोदी मीडिया आहे आणि त्याप्रमाणे त्यांना हेकलिंग केलं गेलं, त्यांना ढकलून काढण्याचा प्रयत्न बाजूला करण्यात आला आणि शेवटी त्यांना हे मान्य करावं लागलं की तसं काही नाही आहे तिथल्या मराठी लोकांच्यामुळं. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत आणि अशा गोष्टी त्याच वेळेला होतात जेव्हा आंदोलनामधली ताकद कमी होत जात असते. आणि मागच्या 2 दिवसांपासून सोनम वांगचुक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा चालू झालेली होती आणि मागच्या 2 दिवसांपासूनच या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे सीजेपीला देखील माहिती आहे की त्यांनी जे आंदोलन छेडलंय त्या आंदोलनाचा तो पीक पॉइंट होता. आता त्याच्यापेक्षा पुढच्या पीक पॉइंटला त्यांना हे आंदोलन नेता येईल की नाही याच्याबद्दल अभिजित दिपकेंच्या मनातच शंका आहे. आता सीजेपीनं, कॉक्रोच जनता पार्टीने सांगितलंय की आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. पण प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये कितपत दम राहिला या आंदोलनामध्ये हे उद्याच्या आणि परवाच्या नंबर्सवरती ठरेल. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसामध्ये हे आंदोलन पेटतंय, आणखी देशभरामध्ये पसरतंय. कारण त्यांनी आज देशभरामध्ये जरी आंदोलनाचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात त्या इंटेन्सिटीनं ते आंदोलन झालं नाही जे 20 तारखेला झालं होतं. आता ते आंदोलन तसं राहिलं नाही. मग पुढच्या काही दिवसांमध्ये हे आंदोलन अजून नेमकं कसं होतं हे पुढच्या 2च दिवसात समजेल आणि त्यानंतर ठरेल की सीजेपीला जिथपर्यंत एज मिळालाय, आघाडी मिळाली, ही आघाडी टिकवता येते की त्यांना देखील माघार घेऊन काहीतरी सरकारबरोबर कुठल्या तरी 2-4 मुद्द्यावरती साठलोट करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा बघू परत काहीतरी अशा काहीतरी तडजोडीवर माघार घ्यावी लागेल की काय, नेमकं काय होतंय याच्यावर आपलं लक्ष राहीलच. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं, सीजेपीची ही जी मागणी आहे ती मागणी कितपत बरोबर आहे आणि त्या मागणीसाठी ज्या पद्धतीनं सीजेपीचे अनेक कार्यकर्ते हिंसक होत आहेत ही हिंसा योग्य आहे का? आणि सोनम वांगचुक या संपूर्ण आंदोलनातून बाहेर पडल्यामुळे सीजेपीचं आंदोलन अशक्त झालंय का? याबद्दल तुमचं जे मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.